नमस्कार मंडळी, हे बघा बघू शकताय. मी मार्केटमधून आत्ता ताजी हिरवीगार फ्रेश असं मिरची आणले. पोपटी मिरची आहे, जास्त तिखटवाली नाही ना काय नाही. आणि तुम्हाला जर तिखटवाली आवडत असेल तर तुम्ही तिखटवाली आणून करू शकताय. मिरचीचं खार करण्यासाठी म्हणा, मिरचीचं लोणचं म्हणण्यासाठी म्हणा, मी हे असं आणले. आणि आणून कसं मार्केटमधून आणल्या मी स्वच्छ धुतले, 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून आणि कॉटनच्या कपड्यावरती असं सुकून घेतलंय. पाणी मध्ये अजिबात राहता कामा नये. पाणी जरा राहिलं ना आपलं खार खराब होऊ शकतं, नाचते खार. त्याच्यामुळं ते पाण्यामुळं मच्छर पकडते. तसं असल्यानं आपले खार त्या 4 दिवस पण टिकणार नाही, महिना 2 महिने तर वेगळंच राहिलं असं होऊ शकतं. मग त्याला चला आता आपण ह्याला काय काय लागते ते बघूया. हे बघा, हे मी 1 चमचा जिरे घेतले आणि अर्धा चमचा मेथी घेतलंय, 1 चमचा बडीशोप घेतलंय, हळद घेतलं 1 चमचा, हिंग घेतलंय, हे मीठ घेतलंय चवीपुरतं आणि हे मोहरी आहे. हे सगळं कसं ना थोडंसं आपण गरम करून घ्यायचं. गरम केल्यामुळं मग त्याच्यातलं सगळं मॉइश्चर जाते गरमीमुळं. चला तर मग थोडं आपण भाजून घेऊया ह्याला. हे मेथी भाजून घेतले मी. हे बघा असं त्याच्यामध्येच लगेच आपलं बडीशोप पण जिरे पण भाजून घेते मी. कसं जास्ती तवा गरम झालेला आहे त्याच्यामुळे मी एकत्र भाजून घेते. तुम्ही वेगवेगळं पण भाजून घेतलं तर चालतंय, कारण की आपल्याला मिक्सरमध्येच बारीक करून घ्यायचं. त्याच्यामुळं मी एकत्रच हे केले. मेथी दाणे पण भाजले. हे बघा मंडळी, असं हे क्रॉसमध्ये कापायचं. क्रॉसमध्ये कापलं ना आपला जे मसाला आहे ना आतमध्येपर्यंत मसाला मुरतोय आणि खायला पण मिरची चवीला चांगली लागते. हे बघा असं क्रॉसमध्ये कापायचं. आणि जरा जास्त मोठी मिरची असली तर त्याच्यामध्ये 3 भाग करायचं. नसेल तर बारीक छोटी मिरची असली ना 2 केलं तरी पण चालतंय, तुमच्या आवडीनुसार. आणि कसं ही मिक्स करताना थोडंसं 1-2 लिंबू असले ना, लिंबू चिरून मध्ये टाकत जा किंवा त्याचा रस पिळलं तरी पण चालतंय. मी आता माझ्याकडे लिंब नाही आहे, ते मी लिंब आणले नाही. मग उद्याच्याला मी लिंब पिळणार आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्ही तुम्हाला तेल जर घालायचं असेल ना तर लिंबू नाही टाकायचं, कारण की लिंबूला पाणी सुटतंय. तेल आणि लिंबूमुळं आपल्या खाराला म्हणा